भारतीय समाजाचा परिचय या प्रकरणात आपण आतापर्यंत प्राचीन आणि मध्ययुगीन भारत यामधील मुद्द्यांचा परामर्श घेतला. आता आपण त्यातील क्रमांक 2 चा मुद्दा वसाहतकालीन भारत हा कालखंड समजावून घेणार आहोत. सर्वसाधारणपणे भारतातील वसाहतकाल कालखंड हा युरोपियन देशांनी सत्ता प्रस्थापित करण्याचा कालखंड समजला जातो. 16व्या शतकात भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने पोर्तुगीज आले. तसेच 17व्या शतकाच्या पूर्वार्धात डच आणि ब्रिटिश तसेच फ्रेंच हे भारतात आले. ब्रिटिशांनी भारतात 20व्या शतकापर्यंत राज्य केले आणि त्यांच्या या काळात ख्रिश्चन धर्माचा प्रभाव जास्त असल्याचे दिसून येते. ब्रिटिशांनी आपल्या या राजवटीच्या काळात अनेक प्रशासकीय सुधारणा केल्या. सोबतच सामाजिक सुधारणा केलेल्या सुद्धा आपणाला दिसून येतात. या वसाहतीच्या काळात ब्रिटिश सत्तेचा भारतीय समाजावरील जो परिणाम झाला त्याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. त्यातील आढावा घेत असताना आपणास शिक्षण पद्धती, संस्कृती, प्रशासन, अर्थव्यवस्था, दळणवळण आणि संपर्क, राष्ट्रवादाची चळवळ, समाज सुधारणेच्या चळवळी आणि सामाजिक कायदे या उपमुद्द्यांचा सुद्धा परामर्श वसाहतकालीन भारतातील कालखंड समजावून घेताना घ्यावयाचा आहे. यातील आपण शिक्षण पद्धती या मुद्द्याविषयी बोलूया. ब्रिटिशांनी भारतात प्रस्थापित केलेली शिक्षण पद्धती आणि त्या शिक्षण पद्धतीचे दूरगामी परिणाम दिसून आलेले आहेत. त्यात उच्च शालेय पातळीवरील शिक्षण हे इंग्रजी भाषेतून दिले जात असे. त्यामुळे आधुनिक शिक्षण घेतलेल्या लोकांची इंग्रजी ही संपर्क भाषा बनली. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सर्व वंश, जाती आणि धर्माच्या मुलामुलींना प्रवेश घेता येत असे. इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट 1856 अन्वये कलकत्ता, आताचे कोलकाता, बॉम्बे, आताची मुंबई आणि मद्रास, आताची चेन्नई येथे भारतातील पहिल्या विद्यापीठांची स्थापना झाली. गणित, विज्ञान, तत्वज्ञान, समाज शास्त्र, इतिहास इत्यादी विषय अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याने समाजात एक नवीन बुद्धिजीवी वर्ग जन्माला आला. बुद्धिनिष्ठता, समानता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन आणि व्यक्तिवाद यासारखी सामाजिक मूल्ये बुद्धिवादी वर्गामध्ये खोलवर रुजली. आता आपण संस्कृती याविषयी पाहूया. ब्रिटिश खाद्य संस्कृती, पेहराव, सामाजिक रीतीभाती, वर्तणुकीचे संकेत, दृष्टिकोन, विश्वास प्रणाली इत्यादींचे अनुकरण भारतातील सुशिक्षित वर्गातील अभिजनांनी सुरुवात केली होती. या ब्रिटिशांच्या अनुकरण प्रक्रियेला प्रख्यात समाजशास्त्रज्ञ डॉक्टर M.N. श्रीनिवास यांनी वेस्टर्नायझेशन अर्थात पाश्चात्तीकरण असे नाव दिलेले होते. आता या पाश्चात्य संस्कृतीमध्ये जो प्रभाव पडला या प्रभावाचे वर्गीकरण अल्तास यांनी पुढील 4 प्रकारात केलेले आहे. पहिला व्ययमूलक एलिमिनेटिव्ह बदल म्हणजे मूळ संस्कृती लक्षणे हळूहळू घटत जाणे. याचाच अर्थ यामध्ये जी मूळ सांस्कृतिक लक्षणे असतात ती हळूहळू कमी होत जातात. दुसरा मुद्दा वृद्धिमूलक ॲडिटिव्ह म्हणजे जी मूळ सांस्कृतिक लक्षणे असतात या लक्षणामध्ये नवीन नवीन लक्षणांची भर पडत जाते. तिसरा मुद्दा आहे पुष्टीमूलक सपोर्टिव्ह म्हणजेच मूळ लक्षणे आणि नवीन लक्षणे
या दोन्ही लक्षणांचे जे रूप आहे ते अधिक समृद्ध बनत जाते, म्हणजेच ती लक्षणे समृद्ध बनत जातात. चौथा प्रकार आहे संमिश्रतामूलक सिंथेटिक, म्हणजे मूळ जुनी सांस्कृतिक लक्षणे आणि नव्याने आलेली लक्षणे या दोघांच्या एकत्रीकरणातून नवीन लक्षणे विकसित होणे यालाच संमिश्रतामूलक असे. तिसरा मुद्दा आहे प्रशासन. ब्रिटिशांनी भारतात एक नवीन प्रशासकीय यंत्रणा उभारली होती आणि या प्रशासनाच्या नवीन पद्धती त्यांनी भारतात रूढ केल्या. त्यामध्ये नंबर 1, भारतीय भूमी आणि लोक यांच्यावर कारभार करण्यासाठी आर्थिक सेवा, शिक्षण सेवा, महसूल सेवा आणि प्रशासकीय सेवांचे विभाग स्थापन केले होते. नंबर 2, नवीन न्याय पद्धती त्यांनी निर्माण केली. नंबर 3, धर्मनिरपेक्ष पद्धतीने वतनदार आणि जमीनदार यांचे विशेष अधिकार जे होते ते रद्द करण्यात आले. नंबर 4, इंडियन कौन्सिल ॲक्ट, इंडियन हायकोर्ट ॲक्ट, इंडियन सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट 1861 हे सर्व कायदे त्यांनी तयार केले. नंबर 5, कार्यकारी, कायदेविषयक आणि न्यायविषयक या बाबतीत प्रशासनात अतिशय महत्त्वाचे बदल घडून आले आणि याचा परिणाम असा झाला की भारतीय समाजावर लोकशाहीची मूल्ये झिरपू लागली. चौथा मुद्दा आहे अर्थव्यवस्था. औद्योगिक वाढ आणि तिच्या हातात हात घालून येणारे शहरीकरण यामुळे या वसाहतीच्या काळात भारतातील अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडून आले. ते बदल म्हणजे भारतात औद्योगिक कारखान्यांची संख्या वाढली, त्यामुळे जाती कौशल्ये, व्यवसाय आणि त्यावर आधारित सामाजिक चौकट बदलली. नंबर 2, शिक्षण आणि उत्पन्न या निकषावर आधारित नवीन सामाजिक वर्ग उदयाला आला. नंबर 3, जातीतील पारंपरिक विधी निषेधाची जी बंधने होती ती गळून पडली, अर्थात जातीमध्ये पारंपरिक विधिनिषेध राहिलेला नाही. नंबर 4, ब्रिटिशांच्या महसूल पद्धतीचा शेतकऱ्यावर विपरीत परिणाम झाला. या काळात शेतीचे व्यापारीकरण झाले. नंबर 5, निर्वाह अर्थव्यवस्थेची जागा नफ्यावर आधारित बाजार व्यवस्थेने घेतली. नंबर 6, नगदी पिकांना महत्त्व प्राप्त झाल्याने अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम झाला. बंगाल व ओडिसा येथे 1856ला जो दुष्काळ पडला तो याची साक्ष मानता